केळीचं क्लस्टर डेव्हलप होत आहे आणि त्याच्यामध्ये खूप आमचे सारे तरुण सहकारी शेतकरी जे सुशिक्षित आहेत, चांगल्या पद्धतीने शेती करतायत. कॅश क्रॉप म्हणून केळीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढलाय. ऊसापेक्षा केळी पीक कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देते. माझं नाव दीपेश मुळे, हिवरेतर्फे नारायणगाव. माझी सुरुवातीला म्हणजे ज्या ठिकाणी मी आता केळी केलेली आहे त्या प्लॉटमध्ये पहिल्यांदा माझी द्राक्ष होती, पण द्राक्षाला लेबर, हवामान, सगळ्या गोष्टीचा खूप म्हणजे त्रास होता. तर मग नंतर मी विचार केला की आपण त्यात केळी लावून बघूया. तर केळीमध्ये एकतर म्हणजे केळीमध्ये कष्ट कमी आणि जर तुम्ही एक्सपोर्ट लेवलने म्हणजे जेवढा खर्च तुम्ही द्राक्षाला करता त्याच्यापेक्षा कमी खर्चात केळी एक्सपोर्ट होते आणि चांगला भाव मिळून शेतकऱ्याची प्रगती होते. तर साधारणतः माझी आता 75% हार्वेस्टिंग झालेली आहे. तर साधारणतः 27 ते 30 रुपये भाव मी प्रति किलो घेतलेला आहे आत्ताचा. माझं नाव विजय दादाभाऊ थोरात, मुक्काम पोस्ट खोडद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझ्याकडे सर्वसाधारणपणे 15 एकर शेती करायला आणि जे पहिले मी बटाटे कांदे जे करत होतो, ऊस हे थोडं कमी करून तर सध्या माझ्याकडं 5 ते 6 एकर केळी लागवड झालेली आहे. पीक आहे ना पैसे देणारं पीक आहे. बाकीच्या त्याच्यामध्ये भांडवलचा विचार करता तरकारीचे बाजार कमी जास्त होतात, तसं याचे कमीत कमी 20 रुपये जरी एक्सपोर्ट राहिला तरी 5 ते 6 लाख रुपये जरी इकडे झाले 2 लाख रुपये खर्च होतो आणि 4 लाख रुपये बेनिफिट राहतो. असा गेल्या वर्षीचा अनुभव आहे मला. मी विनायक मारुतीमुळे हिवरेतर्फे नारायणगाव. आम्ही सुरुवातीला पारंपरिक पिकं घ्यायचो. त्याच्यामध्ये बटाटे असतील, कांदे असतील, ऊस असेल इत्यादी, फ्लावर असेल, कोबी असेल, अशा पद्धतीची पिकं घ्यायचो. लेबर कॉस्टिंग असेल, बाकीचं इतर विषय असतील, त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून केळी पीक हे अतिशय स्वस्त आहे आणि मस्त आहे. केळीच्या माध्यमातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते आपल्याला आता ऊसाचा जर आपण विचार केला तर 17-18 महिने ऊसाला जातात. फ्लावर पिकं असतील, टोमॅटो असतील, याला उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. किंबहुना जुन्नर तालुक्यामध्ये आता टोमॅटोसुद्धा काही भागामध्ये येत नाहीत. परंतु केळी ही 10 महिन्यामध्येच हार्वेस्टिंग होते. 10 ते 11-12 महिन्यापर्यंत केळीचं पेमेंट हे शेतकऱ्याच्या खिशात म्हणजे आमच्या खिशामध्ये येतं आहे. खूप कमी कालावधी हा केळीचा असल्यामुळं आणि उत्पन्न पण त्या बाकीच्या पिकांच्या तुलनेत उत्पन्न पण खूप चांगल्या पद्धतीचं केळीच्या माध्यमातून मिळते. सध्याच्या काळामध्ये जुन्नर तालुका आणि आंबेगावचा काही भाग, रांजणी, वळती या परिसरामध्ये 800 एकरपेक्षा अधिकची केळी लागवड झालेली आहे आणि एक केळीचं क्लस्टर डेव्हलप होत आहे आणि त्याच्यामध्ये खूप आमचे सारे तरुण सहकारी शेतकरी जे सुशिक्षित आहेत, चांगल्या पद्धतीने शेती करतायत. कॅश क्रॉप म्हणून केळीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढला आहे. ऊसापेक्षा केळी पीक कमी कालावधीमध्ये कमी उत्पन्न जास्त उत्पन्न देते आणि ऊसापेक्षा निश्चितपणाने त्याच्यामधली मेहनत ती देखील कमी आहे. थोडंसं आपण जर बारकाईने विचार केला, आर्थिकदृष्ट्या हे पीक शेतकऱ्यांना समृद्ध करणारं किंवा सधन करणारं असं पीक आहे.